नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एप्रिल वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल वेतन संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 27/3/2026 च्या निर्णयानुसार बँक ई-केवायसी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। याकरिता कर्मचाऱ्यांनी आपल्या सॅलरी बँक खात्याशी आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे व बँकेमार्फत ई-केवायसी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे। सदर ई-केवायसी फॉर्म मध्ये अधिकाऱ्याचे नाव, कार्यालयाचे नाव व पत्ता, बँक खाते क्रमांक, बँक खाते प्रकार, बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव व पत्ता, बँक शाखेचे नाव व पत्ता, बँक शाखेचा संकेतांक, IFSC कोड, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड नंबर इत्यादी तपशील भरावा लागणार आहे व बँकेमार्फत सदर माहिती तपासून योग्य असल्याची खात्री केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।